कुमुद डिके बोलते. मला सोशल वर्कची भयंकर आवड होती, पण मला मी इथे राहत नव्हते, मी केरळमध्ये राहत होते. त्यामुळं जेव्हा इथे आले तेव्हापासून इथे लगेच कामाला लीलाताईंच्याकडेच कामाला लागले. माझ्या सासूबाईंना त्यांच्याकडे घेऊन गेले, त्यांना नाही घेऊन गेले, पण म्हणजे त्यांना जेव्हा त्यांच्यासाठी बाई बघितली तेव्हा त्यांना म्हटलं मी आता आज आले, आता मी तुमच्याचकडे कामाला कायम येणार, आता मी जाणार नाही इथून सोडून, असं मी त्यांना सांगितलं. त्या पण खुशीत म्हणाल्या हो येत जा, काही हरकत नाही, केव्हाही या. आणि घर अगदी जवळ असल्याकारणाने त्या नेहमीच काही अडचण आली तरी त्या मला बोलावून घ्यायच्या. आणखीन हे काम करा, ते काम करा, आणखीन हिशोब लिहा, आणखीन काहीतरी काही पण करा, म्हणजे असं सारखं सांगायच्या त्या. त्यामुळं काम करायची मला आवड होती आणि त्यांनी पण मला आवडीने सगळं सांगितलं, त्यामुळं काही अडचण आली नाही. त्याच्यानंतर हिशोब लिहिणं, कुणाचं काही कामाचे अंदाज लावणं, हे करणं ते करणं, कुणाची नावं लिहिण्याचं असेल त्याप्रमाणे लिहून त्याच्याप्रमाणे हिशोब लिहिणं, काही हिशोब लवकर द्यायच्या नाही ते काम करायचं. अशा पद्धतीने मी खूप काम केलं, असं काम केलं आहे. म्हणजे मग त्या कोणी जॅपनीज म्हणून माणूस यायचा, तो पण म्हणायचं की त्यांना आवडत असायचं की आपण हिशोब करा, हे करावं, पैसे द्यावेत, हे करावं ते करावं असं म्हणून. तर त्यावेळेला त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे आणि कुणाकडनं पैसे असतील ते मी पण भरपूर हे करायचं, देणगी देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे फॉरेनमधून सुद्धा जाऊन केलेलं आहे प्रत्येकाचं. ब्युरोचं पहिले 8-10 दिवस काहीतरी क्लास घ्यायचा असायचा. कमला नेहरू हॉस्पिटलला जायच्या आधी आधी क्लास घ्यायच्या घरी. तर घरी म्हणजे माझ्या घरी पण घेतला आहे आणि लीलाताईंच्या घरी पण घेतला आहे. तिथे जाऊन पण घ्यायचा आणि हे करायचं. आणि त्याप्रमाणे त्यांना सगळी काय काय करायचं, कुठं हिंडायचं, काय चुकाल कसं, म्हणजे काय म्हणायचं, रस्ता चांगला माहीत नसला तर मुद्दाम असाच रस्ता त्यांना दाखवायचा की असं जा, म्हणजे मग तुम्हाला हे होईल. त्यामुळं त्याही खुशीत मुली, म्हणजे ज्या यायच्या ब्युरोच्या मुली म्हणून, त्या पण खुशीत यायच्या, आणखीन करायला सुरुवात करायच्या. म्हणजे अगदी कामवाल्या बाई, म्हणजे अगदी मोलकरणी म्हटलं तरी चालेल अशा मुली पण काम करायला यायच्या, आणखीन हे करायच्या, म्हणजे आम्हाला त्यांना मदत करायच्या म्हणजे. आणि मग 8-10 दिवस झाल्यानंतर त्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जायचा. मग आमचा त्यांचा काही संबंध नाही आला तरीसुद्धा त्यावेळेला जेव्हा त्यांना परत हे मिळेल, सर्टिफिकेट मिळेल, त्यावेळेला त्या येऊन सांगून जायच्या मला मिळाले म्हणून, असं म्हणून. ते लीलाताईंनी असंच ठरवलं की आपण वाचन मंडळ चालू करायचं आणखीन. तर त्यामुळं आम्ही पुस्तकं आणायचो, 1-2 मासिकं, 1-2 पुस्तकं असं प्रत्येकीने घ्यायचं आणि सगळ्यांना सर्क्युलेट करायचं. सगळ्यांना म्हणजे ज्यांना वाचनाची आवड असेल आणि ज्या आलेल्या असतील वाचनाला, ते आम्ही सगळ्यांनी हे करून एकमेकींना वाचन द्यायचं आणि वाचन उरायचं. म्हणजे त्यामुळं कारण काय एकमेकींचं सगळ्यांनी हे करायचं ना, एकमेकींचं काय म्हणायचं, सर्क्युलेट करायचं. तर तसं केल्यामुळं खूप वाचायला पण मिळालं आणि त्यामुळं चांगल्यापैकी पुस्तकं वाचायला मिळाली, अशी फालतू नाही मिळाली. कारण 8-9 सालीपासून हे होते. मी त्याच्या आधी पण लीलाताईंच्याकडे गेलेली होते की आपल्याला काहीतरी काम मिळायला पाहिजे आणि हे करायला पाहिजे म्हणून. पण नुसतीच म्हणजे आमच्या कचरेवाडी आहे म्हणजे ती, तर कचरेवाडीत कुणाला चांगलं हे करायचं, म्हणजे चांगली स्वच्छता ठेवावी हे करायचं, सगळ्यांनी केलेलं नाही. फक्त आम्ही सांगण्याचं काम केलेलं आहे त्यांना, त्या बायकांना. त्या म्हणायच्या की आम्ही काय येऊ आणि करू, ते आमच्या सोयीप्रमाणे करू, असं पण असायचं. पण आपण सांगितलं की त्यांना सांगायला म्हणजे समजायला पाहिजे की घाणपणा किंवा घरातला कचरा रस्त्यावर येऊन टाकायचा नाही, अशा पद्धतीची स्वच्छता केली. मी शिकवायला वगैरे गेले नाही कुठे,
लीलाताई पण अगदी खुशीने सांगायच्या आणि हे करायच्या, म्हणजे मदत पण करायच्या आणि हे पण करायच्या. देणगी देण्याच्यासाठी कितीतरी लोकांना आम्ही हे केलं आहे की फोर्स नाही, पण त्यांना सांगितलं आहे की असं असं देणगी द्या, तुम्हाला जमत असेल तशी द्या, किती असेल. कारण काय लीलाताईंचा 1 रुपया असला ना तरीसुद्धा द्यायला त्यांनी सांगितलेलं आहे की अशी इतकी 100 रुपये हवे, अमकं हवं असं नाही. 1 रुपया दिला तरी चालेल, ज्याची जशी इच्छा असेल त्याप्रमाणे देणगी द्या, पण द्या असं म्हणून. ज्यांना चांगली वाटली त्यांनी दिली, नाही त्यांनी नाही दिली, पण बऱ्याच जणांनी दिली. असं ते भयंकरच आम्हाला आणि देणगी इच्छा होती की आपण काम करावं असं म्हणून. पण ते एकतर ह्याचं पण लीलाताईंचं पण बरं नाही असं झालं, पण तरीसुद्धा देण्याची आणि जाण्याची अशी इच्छा होती. पण ती काही शेवटपर्यंत हे नाही. करोना आल्यामुळं सगळंच एकदम बंद झालं, त्याच्यानंतर झालंच नाही. शुभेच्छा आहेतच केव्हाही झालं तरी. अजूनही मी देणगी केव्हा द्यायची तेव्हा देतेच, आणि कुणाला सांगायचं त्यांच्याकडनं मागून पण घेते. जे देणारे आहेत ते मला दरवर्षी देतात.